त्याच्यामुळे ते एक दडपण जे असतं की नाही वडिलांचे कर्तृत्व होते, हा कर्तृत्व नाही गाजवू शकला, हे जे दडपण असतं ते माझ्यावर 100% होतं. तर ते बाटक सॉलिड झालं असेल तिथे पण 100 युनिट आहे, चिपळूणचं आहे तिथे पण 100 युनिट आहे. अगस्त सारखा प्रोजेक्ट पण 150 युनिटचा केला. आता अजून 100 युनिटची 2 बिल्डिंग आपलं चालू आहे, ठाण्याला चालू आहे. आता नंतरचा प्रवास खूप बदलला. कॅपिटल बिल्डिंग हा माझ्या व्यवसायाचा मात्र टर्निंग पॉईंट निश्चित. आणि त्याच्यामध्ये त्यांची ट्रस्टीशिप नावाची संकल्पना आहे. आता ट्रस्टीशिप म्हणजे आपण कुठच्याही ट्रस्ट बघतो, त्याचे ट्रस्टी असतात, तो ट्रस्ट सांभाळत असतात. तसं आपण कमवलेली जी संपत्ती आहे त्याची आपण विश्वस्त होतो. ही त्यातली संकल्पना खूप छान आहे, जी मला पटली आणि त्याप्रमाणे मी काम करायचा नक्की प्रयत्न करतो. आपल्याला समाजातून पैसे मिळतात, भरपूर पैसे मिळतात चांगला व्यवसाय केल्यानंतर. ते जे मिळालेले पैसे त्याचं मीच मालक आहे हे वाटण्यापेक्षा मी त्याचा ट्रस्टी आहे, मी त्याचा विश्वस्त आहे. आणि त्यातून आलेले पैसे जास्तीत जास्त प्रमाणात आपण ते समाजासाठी आपण घेतोय ते परत देणं ही आपली जबाबदारी. बरोबर. नमस्कार, मी ओंकार जोशी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अंतरंग गोष्टी मनातल्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, पॉवर्ड बाय जेपी डेकोर दापोली. आज आपले प्रमुख पाहुणे आहेत दापोलीतील एक प्रसिद्ध उद्योजक, जानगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अक्षयजी फाटक. अक्षय दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं. नमस्कार. बोलतानाच आता सुरुवात करताना थोडस तुझी पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. तर तुझं पहिल्यांदा शिक्षण कुठे झालं तर ते त्याविषयी थोडस सांग. माझं मुळात शिक्षण अर्थात दापोलीला जो माणूस जन्माला येतो ते बरेचसे लोक एजी हायस्कूलला शिकायला येतात. बरोबर, खूप मोठा इतिहास आहे एजी हायस्कूलला. तर एजी हायस्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण संपूर्ण 10वी पर्यंत, 12वी पर्यंत सायन्स झालं. त्याच्यानंतर पुण्याला मी मॉडर्न लॉ कॉलेजमध्ये LLB करत होतो आणि BSL म्हणजे बॅचलर ऑफ सोशल लिगल सायन्सेस ही डिग्री पूर्ण झाल्यानंतर LLB पूर्ण करताना माझ्या वडिलांचं निधन झालं 2010 साली. दुर्दैवी निधन झाल्यानंतर मग मी जाऊन येऊन करत होतो, दापोलीहून पुण्याला जाऊन येऊन. त्यानंतर मग मी शेवटी व्यवसाय फायटेक डेव्हलपरचा सुरू केला. तो खूप वाढत गेला, त्याच्यामुळे मग नंतर मी शेवटचं सेमिस्टर फक्त माझं शिल्लक राहिलं, त्यामुळे ते मी पूर्ण नाही केलं. परंतु माझं शिक्षण नंतर लॉ मध्येच झालंय आणि ते मी पुण्याला नंतर करत होतो. बरोबर. पण आता घरची एक व्यावसायिकतेची किंवा व्यवसायाची एक पार्श्वभूमी आहे, तर तू आल्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल केलेस प्रामुख्याने? जनरली जेव्हा पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय असतो त्यावेळेला काही वर्ष आधीचा व्यवसाय करणारी जी कुठची पिढी आहे त्यांच्याबरोबर काही वर्ष आपल्याला एकत्रित व्यवसाय करायला मिळायला पाहिजे. त्याच्यामुळे होतं असं की ती जी काही रचना असते ती तशी तशी पुढे जाते. बरोबर. परंतु माझे वडील गेल्यानंतर मी व्यवसायात आलो आणि वडील करत नसलेल्या व्यवसायामध्ये मी आलो. म्हणजे वडील रिअल इस्टेटशी संबंधित होते परंतु बांधकाम करत नव्हते. तर मी बांधकाम व्यवसाय 2011ला सुरू केला. त्यामुळे सगळंच नवीन शिकावं लागलं, सगळ्याच नवीन रचना लावाव्या लागल्या, व्यवस्थापन ज्याला म्हणतो त्या सगळ्या नवीनच लावायला लागल्या. परंतु रिअल इस्टेटची म्हणजे एनए प्लॉटिंग वडील करायचे आणि मी कन्स्ट्रक्शन सुरू केलं. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की जुन्या पिढीची सगळी तत्व तर मला जी काय ती लहानपणापासून जगताना शिकायला मिळाली, तर ती सगळी मी कुठेही कॉम्प्रोमाइज न करता काम चालू केलं. परंतु कामाची पद्धत जी आहे ती नवीन, आता जे काय आपण म्हणूया मॉडर्न पद्धती आहेत त्या सगळ्याचा अवलंब करून मी व्यवसाय सुरू केला. त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पुढे काम करता आलं. पण आज दापोलीमध्ये आपण बघतो की फाटक हे नाव एक म्हणजे उद्योजकांच्या यादीतलं एक मोठं नाव आहे. तर तू जेव्हा त्याच्यामध्ये इन झालास उद्योजक म्हणून किंवा व्यवसायात तुझ्या स्वतःच्या व्यवसायामध्ये काम करायला सुरुवात केलंस, त्यावेळेला हे नाव असण्याचा तुला कुठे दडपण आलं का? किंवा तुला काही? बरेच वेळा असं असतं की बरेच वेळा सहज लोक म्हणून जातात की अरे त्याला काय फरक पडतोय, आपण ह्याचा काय भरपूर गरगंज आहे किंवा हा व्यावसायिकच फॅमिली. बरोबर. दुसरी बाजू जी आहे ती कोण बघत नाही. ती खूप ज्याच्यावर जी जबाबदारी आहे त्यालाच ती जाणवते. म्हणजे काय की ज्याच्याकडे गमवायला काही नाहीच आहे त्या माणसाचा एखादा व्यवसाय नाही चांगला झाला, त्याच्यात तो यश नाही मिळवू शकला तरी चालून जातं. परंतु ज्याच्या कुटुंबाचं चांगलं नाव आहे, ज्याच्या फॅमिलीचं गेले 100 वर्ष इथे अस्तित्व आहे, तो माणूस जर यशस्वी नाही झाला तर लोक आपली खरोखर म्हणजे चांगलं आपल्याबद्दल नाही बोलत. त्याच्यामुळे ते एक दडपण जे असतं की नाही वडिलांचे कर्तृत्व होते, हा कर्तृत्व नाही गाजवू शकला, हे जे दडपण असतं ते माझ्यावर 100% होतं. परंतु जर आपण घाबरून किंवा कुठच्याही प्रकारे यश मिळेल का ह्याचा विचार करत बसलो तर 100% यश मिळेल याची खात्री नाही. परंतु 100% आपण पूर्ण प्रयत्न केले की आपल्याला यश मिळणारच आहे या खात्रीने आणि या आत्मविश्वासाने ज्यावेळेला आपण काम सुरू करतो त्यावेळेला यश 100% आपल्या मागे नक्की येतं याची मला खात्री आहे. फाटक डेव्हलपर्सची स्थापना करावी हा विचार कधी आला?
मुळात काय आहे की दापोलीला फाटक परिवार, फाटक कुटुंब हे काही नवीन नाही. त्याच्यामुळे दापोलीला फाटक म्हटल्यावर एक विश्वास, एक गुणवत्ता, दिलेला शब्द पाळणं, सचोटी असं इमिजिएट लोकांच्या डोळ्यासमोर समीकरण आहे. त्याच्यामुळे मला फाटक डेव्हलपर्स हे नाव पण ठेवण्याचं कारण असं होतं की फाटक नाव आलं की मुळातच मला नाव कमवावं लागणं, विश्वास कमवावा लागणं याची गरजच पडणार नाही. आपण असं म्हणू शकतो की मुळात जो काही बेस आहे एखाद्या व्यवसायाचा आणि त्याच्यासाठी नाव जे कमवावं लागतं ते माझ्याकडे होतं. माझ्याकडे म्हणजे माझ्या कुटुंबामुळे मला ते मिळालं आणि त्याच्यामुळे मला नाव ते वापरण्याचा आणि एकूणच त्या प्रकारे व्यवसाय करण्याचा खूप फायदा झाला. बरोबर. पण याच्यामध्ये पहिलं केलेलं काम कुठलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला तुला काय काय चॅलेंजेस आले? पहिलं मुळात घरात बांधकाम व्यवसाय कोणी केलेला नसल्यामुळे सगळंच नवीन होतं. त्यामुळे चॅलेंज काय असतात हेही माहित नव्हतं. व्यवसाय सुरू केल्यानंतर म्हणजे पाणी पण मारायला मीच जायचो, कॉन्ट्रॅक्टर आलाय की नाही बघायला पण मीच जायचो, खरेदी पण मीच करायचो, म्हणजे जे काय परचेस आहे सेल्स पण मीच करायचो, सगळंच मी एकटा बघत होतो. बरोबर. त्याच्यानंतर मग नंतर आनंद जॉईन झाला 1-2-3 वर्षानंतर. म्हणजे तो मग साईटवरची सगळी कामं बघायला लागला आणि मग एकूण टीम बिल्ड होत गेली. बरोबर. आता दापोलीतला आपला सेटअप जर म्हणशील तर आता सगळ्यात अद्ययावत सेटअप आपलाच आहे की आपलं ऑफिस किंवा आपला स्टाफ आणि एकूण आपल्याकडे जवळजवळ वेगवेगळ्या आपल्या बांधकाम किंवा एकूण जे व्यवसाय आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 800 ते 1000 लोक आपल्याशी जोडलेले आहेत की जे आपल्या बरोबर काम करतात. त्याच्यामुळे नंतर वाढत गेलेला जो व्यवसाय आहे आणि सुरुवात केली त्याच्यामध्ये जो ट्रान्झिशन जे आहे गेल्या आता 15 वर्ष आपल्याला नुकतीच 14 जानेवारीला पूर्ण झाली. तर पहिली इमारत बांधल्यानंतर त्यावेळेला जोडली गेलेली लोक, त्याच्यानंतर जसजसा व्यवसाय वाढत गेला आणि ती जी लोक जोडत गेली आणि त्याच्याबरोबर सगळेच लोकच नव्हे आपल्या बरोबर काम करणारे लोक असतील. त्याच्यानंतर मी कायम म्हणून माझ्याकडे काम करणारा माणूस म्हणत नाही, माझं सहकारी असं मी कायम म्हणतो. कारण त्या प्रत्येकावर जो म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये साफसफाई करणाऱ्या माणसापासून ते सेल्स करून एखादा फ्लॅट विकण्यापर्यंतचा जो सगळा प्रवास आहे एखाद्या व्यवसायाचा, तर ह्या प्रत्येकाला तेवढंच महत्व आहे. आपण जसं आपण हाताची मूठ एखादी वस्तू पकडतो, अंगठा नसेल तर तो मोबाईल पकडता येईल का? स्क्रोल, प्रत्येक गोष्टीमध्ये सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा आणि तेव्हाच फक्त काम यशस्वी होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला तो जो प्रवास आहे तो खूप छान आहे की पहिली बिल्डिंग बांधल्यापासून जे आता भरपूर आपले 15-16 प्रोजेक्ट दापोलीत झाले, चिपळूणमध्ये चालू आहे, त्याच्यानंतर ठाण्यात चालू आहे, हे सगळं आता वाढायला लागलं. परंतु एक म्हटलं तेच की जो सुरुवात होती ती खूप वेगळी होती, कारण काहीच माहित नव्हतं, प्रचंड चॅलेंजेस होते. ते चॅलेंजेस येत गेले तर लोक जोडत गेलो आपण आणि ते प्रश्न सोडवता आले. आता दापोली शहराचा विचार केला तर फाटक कॅपिटल ही त्यातल्या त्यात मोठी एक बिल्डिंग आपण बघतो, तर साधारणपणे ती करण्याची कल्पना किंवा त्याच्या मागचं काय साधारण हे होतं? मी असं मानतो की आपण ज्यावेळेला काम करायला सुरुवात करतो, म्हणजे मी 2021 साली काम करायला सुरुवात केली, ते काम करत असताना खूपच छोट्या छोट्या म्हणजे 20 फ्लॅट, 25 फ्लॅट, 30 फ्लॅट, 40 फ्लॅट अशा छोट्या छोट्या रेसिडेन्शियल इमारती मी बांधवतो आणि ते चालू असताना ते पण सचोटीने. त्यावेळेला मला जो काय फायदा मिळत होता त्याच्यातही मी आनंदीच होतो. त्यावेळेलाही मी स्वतःला एक चांगला व्यावसायिकच म्हणजे आपण जे करतो ते आपण बेस्टच करतोय आणि ते चांगलंच करायचंय याची भावना असल्यामुळे आणि त्या कॉन्फिडंटली ते करत होतो. परंतु 2000 साधारण आपण म्हणू 19 ला पूर्ण म्हणजे 2017च्या वेळेला हा जो आता फाटक कॅपिटल आपण बिल्डिंग बांधली तो प्लॉट आला. त्याची किंमत खूपच जास्त होती प्लॉटची. ते पैसे गोळा करण्याचा तो प्रवास, त्याच्यानंतर ते पैसे स्वतःकडे नव्हते, पैसे गोळा केले, कर्ज घेतली. कारण पूर्वी आमच्या वडिलांचं असं होतं की कर्ज घेऊन काम नाही करायचं, जे काय ते स्वतःच्या पैशावर काम करायचं. बरोबर. पण ते आपल्या पिढीमध्ये असतं पूर्वीच्या. पण ते मी कर्ज मोठ्या प्रमाणात लोकांकडनं पैसे घेतले, तो प्लॉट विकत घेतला आणि मग ती इमारत तुम्ही बघताय दापोलीतली पहिली आपण म्हणू शकतो मिक्स्ड यूज बिल्डिंग. पहिली म्हणजे काय पूर्ण झालेली पहिली. याचे मिक्स्ड यूज म्हणजे ज्याच्यामध्ये खाली शॉप्स पण आहेत, 28 दुकान आहेत, पहिल्या दुसऱ्या मधल्यावर 42 ऑफिसेस आहेत आणि एकूण 16 फ्लॅट आणि अद्ययावत आपण त्याच्यामध्ये सगळ्या सोयीसुविधा करायचा पूर्ण प्रयत्न केला. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण यशस्वी पण झालो आणि त्या फाटक कॅपिटलनी मात्र मला खूप जास्त कॉन्फिडन्स दिला आणि त्याच्यानंतरच्या इमारती असं झालं की इमारती किंवा एकूणच प्रोजेक्ट की मिनिमम एवढा तरी प्रोजेक्ट आपण आता करायचा. छोटे छोटे कामं एकीकडे चालूच राहतील, परंतु मुख्य जे काम आहे ते मोठ्या एवढ्या तरी आपलं असलं पाहिजे. मग आता पुढचे त्या धर्तीवर फाटक सॉलिडेअर असेल, तिथे पण 100 युनिट आहेत. चिपळूणचं आहे तिथे पण 100 युनिट आहे. अगस्त सारखा प्रोजेक्ट आपण 150 युनिटचा केला. आता अजून 100 युनिटची 2 बिल्डिंग आपल्या चालू आहे. ठाण्याला चालू आहे. आता नंतरचा प्रवास खूप बदलला. कॅपिटल बिल्डिंग हा माझ्या व्यवसायाचा मात्र टर्निंग पॉईंट निश्चित होता. आणि मग अगस्त्य ह्याविषयी पण थोडंसं सांग की अगदी अगस्त्यबद्दल काय आहे की अगस्त्य हे सेकंड होम प्रोजेक्ट मी पूर्वी करत नव्हतो. जसं मी म्हटलं की फक्त रेसिडेन्शियल करत होतो, मग कमर्शियल मिक्स्ड यूज मध्ये आलो. आता सेकंड होम प्रोजेक्ट म्हणजे दापोलीला माणूस आला की एक गरज अशी जाणवली की जो तो येईल तो आम्ही प्लॉट पण विकतो आता रिअल इस्टेट म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये फाटक डेव्हलपर्स मध्ये. तर जो तो येईल
तो आपल्याला विचारायचा की प्लॉट सी व्ह्यू आहे का किंवा फ्लॅट सी व्ह्यू आहे का. तर हे बघितल्यानंतर मला वाटतं की येणाऱ्या 10 लोकांपैकी 5 पेक्षा जास्त लोक विचारतात की समुद्र दिसतो का. बरोबर. मग ती गरज लक्षात घेऊन आपण हा सेकंड होम प्रोजेक्टचा विचार केला आणि मग अगस्त्यसारखा एक सुंदर म्हणजे हरण्याला जर तुम्ही बघितला सुवर्णदुर्ग किल्ला आता जस्ट वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर झाला. त्याच्या समोरच आपला प्रोजेक्ट आहे. 3 इमारती आहेत त्याच्यामध्ये स्टुडिओ फ्लॅट 1 BHK 2 BHK 3 BHK असे सगळे प्रकार आहेत आणि 149 एकूण अपार्टमेंटचा आपण त्या 3 बिल्डिंग मोठा प्रकल्प केला. आणि नंतर तिथे आपण दापोलीचं एकूण पर्यटन क्षेत्रामध्ये होत चाललेली प्रगती तिथे आपण तिथल्याच लोकांकडे ज्याला आपण फ्लॅट विकले त्यांच्याकडनंच एक ग्रुप बनवून आपण तिथे एक चांगलं रेंट बॅक करून त्यांना एक फिक्स्ड इन्कम मिळेल त्याच्या यांनी माझे स्वतःचेही काही फ्लॅट आहेत आणि लोकांचे घेतलेले असा आपण एक चांगला ग्रुप बनवला आणि मग अगस्त्य सी व्ह्यू रिसॉर्ट आपण सुरू केलं. जे मुंबई टू गोवा बघितलं तर जवळजवळ 100 खोल्या अवेलेबल असलेलं एका वेळेला 300 ते 350 लोक एका वेळेला राहू शकतात आणि पूर्ण शुद्ध शाखा आहे असं असलेलं मुंबई टू गोवा एका वेळेला 350 लोक राहू शकणारे रिसॉर्ट म्हणाल तर पहिलंच आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला डेस्टिनेशन वेडिंग आणि एकूणच लोकांचा मुंबई पुण्याचा प्युअर व्हेज लोकांना सुद्धा सुविधा असणं अपेक्षित आहे की जे दापोलीला आल्यावर माणूस अर्थात मासे येतो. बरोबर. तर तो पण पर्याय उपलब्ध असावा. लोकांना प्युअर व्हेज सुद्धा लागतं तोही पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने मग आपण अगस्त्य सी व्ह्यू रिसॉर्ट चालू केलं. तिथे एक ट्रॉपिकल वेव नावाचं प्युअर व्हेज रेस्टॉरंट चालू केलं. सगळ्याच सुविधा ज्या 3-4 स्टार हॉटेलला असतात रिसॉर्टला असतात त्या सगळ्या सुविधा आपण तिथे करून ते रिसॉर्ट सुरू केलं. पण आता हे एवढी सगळी उत्तुंग भरारी फाटक डेव्हलपर्सच्या माध्यमातून करत असतानाच अचानकपणे आपण राजकारणात गेलं पाहिजे आपण तिथे जाऊन काहीतरी करावं असं का वाटलं. म्हणजे राजकारणात यावं असं का वाटलं. मी जेव्हा लहान होतो आणि काही कळत नव्हतं असं म्हणूया आपण त्यावेळेला जर आपण काही ठरवतो की नाही हे मला नक्की करायचं नाही हे मला नक्की करायचं नाही असे आपण काही गोष्टी ठरवतो. त्याच्यात अगदी पहिल्या 5 गोष्टींमध्ये राजकारणात जायचं नाही असं ठरवलं होतं 100% नाही आपल्याला हे सगळं एकदम विचित्र आहे घाण आहे आपण नाही जायचं असं ठरवलं होतं. परंतु ज्या वेळेला अनेक म्हणजे माझा व्यवसायामुळे असेल वेगवेगळ्या गोष्टींमुळे असेल राजकारणी लोकांजवळ संबंध येतोच. ते आल्यानंतर कळायला लागलं की आपण नुसतं त्यांना नावं ठेवतोय आपण काय करतोय. म्हणजे लोकांना नावं ठेवणं सगळ्यात सोपं काय आहे लोकांना नावं ठेवणं ते सहजासहजी करता येतं ते मीही करत होतो. मग विचार केला नावं ठेवण्यापेक्षा आपण आज जाऊया आत जाऊन आपण बदलण्याचा आपल्याला आपल्या परीने जेवढं बदलता येईल तेवढं बदलायचा प्रयत्न करूया आणि चांगलं काम करायचा प्रयत्न करूया. आणि मग जालगाव ग्रामपंचायतची आणायची त्यावेळेला निवडणूक लागली होती त्याला ओपन जे म्हणजे आरक्षण जे आहे ते सर्वसाधारण पडलं. मग मी विचार केला की आपण ही संधी घेऊया आणि सुरुवात करूया. जर चांगलं काम करता आलं लोकांनी खूपच त्यावेळेला सहकार्य केलं. बरोबर. आणि चांगल्या प्रकारे माझी निवडणूक मी जिंकून आलो आणि आता गेली 3 वर्ष मी जलस्वराज्य ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून काम करतोय. बरोबर. आता कुठचंही काम करताना काही ना काहीतरी कमी अधिक गोष्टी होतच असतात. आपले विरोधक आपल्याबद्दल नाही कामच नाही केलं हे नाही हे बोलणारच आहेत. बरोबर. परंतु बहुतांश जास्तीत जास्त लोक जे बोलतात ते जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक जालगाव ग्रामपंचायत बद्दल आणि एकूण तिथे चाललेल्या कामांबद्दल 100% खुश आहेत आणि चांगल्या प्रकारे आपण जालगावचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय आणि अतिशय स्वच्छ पारदर्शक व्यवहार तिथे सगळे चालतात. आणि खूप एक आता आपण माझी वसुंधरा असेल किंवा 2-3 स्पर्धामध्ये पण भाग घेतला. मुख्यमंत्री पंचायत राज स्पर्धा जी आहे अशा 2-3 स्पर्धांमध्ये पण भाग घेतलाय. त्याच्यात पण आपण खूप चांगलं यश मिळवू अशी परिस्थिती आता निर्माण झाली. बरोबर. पण जेव्हा ग्रामपंचायत इलेक्शन लढवण्यासाठी उभं राहायचं असं जेव्हा तू ठरवलंस तेव्हा घरातून विरोध नाही झाला. म्हणजे बेसिकली घरातनं एक म्हणत असतो आपण सर्वसामान्य कुटुंबातले की नको राजकारणात नाही जायचं हे नको करूस तू व्यवसाय चांगला चाललाय मग तू इकडे का जातोयस. घरात मला बोलले की कशा काय तुझं सगळं छान चाललंय कशाला जातोयस तू. तर छान चाललंय म्हणजे काय फक्त छान चालण्यासाठी आपलं स्वतःच फक्त छान चालण्यासाठी आयुष्य नाही. आपल्या बरोबर आणखीन अनेक व्यक्तींचा समाजाचा विकास त्यांना सुखसुविधा त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांनाही त्यांचं आयुष्य जगता यावं याच्यासाठी आपण हातभार लावणं पण तितकंच गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणून संत लोक काय करतात स्वतःचा विचार सोडून इतर लोकांचा करतात. आपण काही संत नाही आपण सामान्य माणसं. त्यामुळे निदान आपण आपल्याबरोबर निदान काही लोकांचं तरी चांगलं कसं करता येईल समाजामध्ये आपण काय देणं लागतो त्याचं योगदान कसं देता येईल हे समाजकारण किंवा राजकारण म्हणून यातून ते जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल असं मला वाटल्यामुळे मग मी घरच्यांना पण कन्व्हिन्स केलं की नाही आपण म्हणजे केलं पाहिजे. कारण राजकारणात कोणीच नाही अख्ख्या आमच्यातलं पहिलाच असेल मी. त्याच्यामुळे सगळ्यांना घरच्यांना कन्व्हिन्स केलं आणि एकदा निर्णय झाल्यानंतर सगळे कुटुंब आपला साथ देतच. त्यामुळे त्याच्यानंतर काही अडचण नाही. पण फाटक डेव्हलपर्सचं काम करत असताना देखील तू काही सामाजिक उपक्रम राबवलेस
तर त्याविषयी थोडस जाणून घ्या. सामाजिक उपक्रम म्हणजे असं आहे की अक्षय प्रतिष्ठान म्हणून माझी संस्था आहे. बरेच वेळा असं होतं की फाटक डेव्हलपरचा बांधकाम व्यावसायिक त्याच्यातनं ते कामं करण्याऐवजी एक आपण राजकारणात पण आलो म्हटलं एक चांगल्या प्रकारे एक संस्था पण आपण सुरू करावी ज्यातनं कामं अनेक करता येतील. बरोबर. त्याच्यामुळे अनेक वेळा म्हणजे आता जालगाव ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना अनेक वेळा असं होतं की निधी आपल्याला शेवटी सरकारकडनं येणार आहे त्याच्यावर लिमिटेशन आहेत. लोकसंख्या किती आहे, मतदार किती आहे, त्याच्यावर येणारा निधी ठरतो. तर त्यामुळे तिथे निधी जो कमी पडतो तो सुद्धा अनेक वेळा मी माझ्या स्वतःच्या खिशातून सुद्धा वापरतो. काय रस्त्यावरचे समजा खड्डे भरणे तर दरवेळेला पूर्ण पैसे किती कमी म्हणजे कमीच पडणार. आता माझा स्वतःचा कॉन्क्रीटचा प्लॅन आहे त्यातनं मी गेल्या 3 वर्षात 2 वेळा माझ्या स्वतःच्या खर्चाने खड्डे भरले. कारण एक आत्ता आपण जालगावमध्ये कारंज सुरू केलं. मला वाटतं दापोलीत कारंज कुठे नाहीये दापोली म्हणजे नगरपालिकेमध्ये सुद्धा. तर जालगावला आपण एक छोटासा कॉर्नर डेव्हलप केला त्याला सुशोभीकरण आपण म्हणतो. तो मी अक्षय प्रतिष्ठानच्या माध्यमातून फाटक डेव्हलपर्सच्या माध्यमातून स्वतः केला. अनेक गाव आता मुळात अक्षय प्रतिष्ठानचं ब्रीदवाक्य असं आहे की व्यक्ती ग्रामविकासातून राष्ट्रविकास. ते काम करताना फक्त जालगावपुरतं मर्यादित राहत नाही. बरोबर. एकूणच पंचक्रोशीमध्ये वृक्ष लागवड असेल, वृक्ष संवर्धन असेल म्हणजे आपण अनेक शेतकऱ्यांना मुद्दामून फळ झाड देण्याचा प्रयत्न करतो की ते नक्की जगवतील आणि चांगल्या प्रकारे त्यांच्या कुटुंबाला त्यातून काही पैसे मिळून त्यांचं उत्पन्न सुद्धा मिळू शकतं. बरोबर. त्यामुळे फळझाडं असतील. त्याच्यानंतर जलसंधारणासाठी अनेक आपण गावांना वेगवेगळ्या गावांना त्यांना जलसंधारण म्हणजे जे छोटे बंधारे असतात श्रमदानातनं करतात त्यांना जे सहकार्य करता येतं ते आपण करतो. बरोबर. त्याच्यानंतर व्यक्तिमत्व विकासासाठी म्हणजे वेगवेगळी छोटी छोटी मुलं जी नवीन मुलं आहेत 10वी असतील 12वी असतील त्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा कुठे जावं यासाठी करिअर गायडन्सचे आपण वेगवेगळे प्रयत्न करतो त्यांना मिळण्यासाठी. बरोबर. त्याच्यानंतर अजून क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे कबड्डी असेल, क्रिकेट असेल की ज्याच्यामुळे आपल्या इथली सगळी मुलं एकत्र असतात. बरोबर. अनेक पंचक्रोशी असेल मोठ तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा होतात. त्या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून मी खूप जास्तीत जास्त लोकांजवळ पोहोचलो किंवा कनेक्ट झालो. बरोबर. आणि त्या सगळ्या म्हणजे कुठेही स्पर्धा असली तरी मी नक्की तिथे काही ना काहीतरी माझं योगदान मी देतोच. बरोबर. सांस्कृतिक असेल म्हणजे आताच आपण दापोलीला फोक आख्यान नावाचा कार्यक्रम केला. 1700 लोक कार्यक्रम म्हणजे 1500 तिकीट संपून वर अजून 200 लोकांना शेवटी आपण आत सोडली का तर बाहेर उभं राहिले तिकीट नाही. तर त्याच्यासारखा कार्यक्रम असेल किंवा एकूणच पूर्वी आम्ही आमची अभिनव नावाची संस्था होती तर त्याच्यातनं पण आपण सांस्कृतिक कार्यक्रम खूप केले. आणि सामाजिक काम करताना आता शाळा जालगावची शाळा आहे त्याला दोन्ही म्हणजे 2 शाळांना मी माझ्या खर्चाने जिल्हा परिषद शाळा कॅमेरा बसवलेला आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करताना 3 शाळा मी सोलर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर जास्तीत जास्त त्यांनाही सुविधा बचत गटांच्या बाबतीत जर बघितलं तर जालगाव ग्रामपंचायतीने जालगाव म्हणजे आपण जालगाव आणि ब्राह्मणवाडी महोत्सव घेतला होता मागच्या वर्षी. त्यावेळेला सुद्धा बचत गटांना खूप चांगली संधी दिली गेली. तिथे सगळे आपल्या भागातले सगळे स्टॉल्स होते. तिथे खूप चांगलं म्हणजे आपण गाण्याचा कार्यक्रम पण केलाच प्लस बचत गटांना आपण संधी देऊन भरपूर म्हणजे दुपारपासून जे रात्रीपर्यंत तुडुंब गर्दी कार्यक्रमाला असायची ते केलं. त्याच्यानंतर बचत गटांना अजून जे मदत करता येईल म्हणजे महिला सक्षमीकरण आपल्याकडे सहजासहजी बोललं जात नाही पण त्यांना सक्षमीकरण करण्यासाठी खरोखर त्यांच्या बाजूने उभं राहणं त्याच्यानं हे खूपच जास्त गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना म्हणजे मी अख्ख्या तालुक्यामध्ये जेव्हा कधी तो महिला सक्षमीकरण म्हणजे बचत गट हा विषय येतो आणि तिथे मला जे काय सहकार्य करता येतं ते मी 100% कायम करत असतो. आणि मुळात परत सगळं हे सगळं करत असताना आपण जे आपल्या व्यवसायातून कमवतो. मी एक टाटा नावाचं पुस्तक वाचलं जे टाटा घराण्यावर पूर्ण पुस्तक आहे की टाटा घराणं कसं डेव्हलप होत गेलं आणि त्याच्यामध्ये त्यांची ट्रस्टीशिप नावाची संकल्पना आहे. आता ट्रस्टीशिप म्हणजे आपण कुठच्याही ट्रस्ट बघतो त्याचे ट्रस्टी असतात तो ट्रस्ट सांभाळत असतात तसं आपण कमवलेली जी संपत्ती आहे त्याचे आपण विश्वस्त होतो. ही त्यातली संकल्पना खूप छान जी मला पटली आणि त्याप्रमाणे मी काम करायचा नक्की प्रयत्न करतो. आपल्याला समाजातून पैसे मिळतात भरपूर पैसे मिळतात चांगला व्यवसाय केल्यानंतर. ते जे मिळालेले पैसे त्याचा मीच मालक आहे हे वाटण्यापेक्षा मी त्याचा ट्रस्टी आहे मी त्याचा विश्वस्त आहे आणि त्यातून आलेले पैसे जास्तीत जास्त प्रमाणात आपण ते समाजासाठी जिथनं आपण घेतोय परत देणं ही आपली जबाबदारी. बरोबर. त्यामुळे तेही करायचा प्रयत्न मी जास्तीत जास्त करत असतो. आता केलेली अनेक कामं आपण स्वतः सांगणं योग्य नाही जाहिरात फार मोठी केली जात नाही परंतु ते करण्याचा आपण वारंवार प्रयत्न करतो. पण आता इलेक्शन तू लढवलंस ग्रामपंचायत सरपंच म्हणून थेट जनतेतनं सरपंच म्हणून तू निवडून आलास त्यावेळेला तू अपक्ष होतास. त्याच्यानंतर तू भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलास तर भारतीय जनता पक्षच निवडण्यामागचं कारण काय होतं? नाही भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे तो एक तर राष्ट्रीय पक्ष आहे पहिली गोष्ट आणि मुळात माझ्यावर काय किंवा आमच्या सगळ्या कुटुंबावर काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि काही असेल तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लहानपणी शाखेत जाणं
किंवा एकूणच सगळे माझे वडील विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते, तालुका अध्यक्ष. त्यामुळे मुळात आमचं कुटुंब आहे ते म्हणजे वातावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीच निगडीत. बरोबर. मग त्याच्याशी निगडीत असलेला पक्ष किंवा त्यातून निर्माण झालेला पक्ष तर तो भारतीय जनता पार्टी. त्याच्यामुळे त्याचा प्रश्नच नव्हता. जर कुठच्या पक्षात जाणार असेल आणि ते जाण्याचं कारण म्हणजे काय की अपक्ष म्हणून आपण सुरुवात करू शकतो, परंतु त्याची जी कामं पुढे करणं आहे त्याच्यासाठी लागणारा निधी जो आहे, त्याच्यासाठी लागणारा बाकी सगळा सपोर्ट आहे, शासकीय असेल किंवा सगळ्याच आर्थिक असेल, त्याच्यासाठी तुम्हाला कुठे ना कुठेतरी जॉईन असणं गरजेचं आहे. आणि ते जाणवल्यानंतर मग जर पक्षात जायचं असेल तर मग भारतीय जनता पार्टी याच्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. बरोबर. पण आता आपण एकंदर बघतो की भारतीय जनता पक्ष 2014 पासून सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असेल देशात किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली असेल राज्यात. पण तो पर्टिक्युलरली फक्त मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या विभागातच तो फोफावलेला किंवा वाढलेला दिसतो. कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद अजिबात दिसत नाही. आता तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचे, उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आहात, तर तुला काय वाटतं की कशा पद्धतीनं पक्ष बांधणीचं काम व्हावं किंवा कशा पद्धतीनं आपण ग्रो केला पाहिजे त्याच्यामध्ये? मुळात आता जिल्हा सरचिटणीस मी नुकताच झालो, त्याला 6 महिने झाले. त्याच्यानंतर पक्षात येऊन सुद्धा 2 वर्ष मला झाली. एक चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात केल्यानंतर पक्ष आपोआप विचार करतो की जो चांगल्या प्रकारे काम करणार आहे त्याला संधी दिली पाहिजे. त्याप्रमाणे मला जिल्हा सरचिटणीस होता आला, हे पण मी माझं खरोखर भाग्य समजतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कोकणामध्ये भाजप वाढायला सुरुवात जी झाली त्याच्यामध्ये 100% आपण हे म्हणू शकतो, नाव घेऊ शकतो की आता आमचे भाजपचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण साहेब, त्यांनी कोकणाचं पालकत्व घेऊन त्यांनी कोकणावर खूप लक्ष केंद्रित केलं. म्हणजे दापोलीचा विकास ज्या वेळेला खरोखर चांगल्या प्रकारे झाला त्यावेळेला सुद्धा जो निधी आला त्याच्यामध्ये सुद्धा रवींद्र चव्हाण साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. ते पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रमाणात रस्ते असतील, खूप चांगल्या प्रकारात, म्हणजे आत्ताही रस्त्यांची जर परिस्थिती बघितली तर ती खूप चांगली असं अजिबात म्हणता येत नाही. बरोबर. पण पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताशी कम्पॅरेटिव्हलीच आपल्याला बघायला लागतं. ते कम्पॅरिझन केलं तर गेल्या देवेंद्रजी 14 साली मुख्यमंत्री झाले, मधला 2.5 वर्षाचा एक काही काळ सोडला तर परत ते नंतर शिंदे साहेब होते, आता परत देवेंद्रजी आहेत. तर ह्या सगळ्या काळामध्ये ज्यावेळेला चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी कोकणाकडे लक्ष दिलं आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा निधी आणि चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट कोकणामध्ये होऊ शकली. त्यामुळे 100% आपल्याला याच्यामध्ये भाजपचा खूप मोठा वाटा आहे असं म्हणू शकतो. चव्हाण साहेबांनी तो निधी दिला आणि त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे त्याचा आपल्याला वापर इकडे करता आला आणि खूप विकास होऊ शकला. आणि आता त्याच्यामुळे तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला त्याच्यावर येतो, कोकणामध्ये भाजप वाढवणं, आता सगळे पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करणारच, तो नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे भाजप सुद्धा आम्ही आता जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा वाढवता येईल याचा आता प्रयत्न करायला सुरुवात केली. पण आता तुम्ही जिल्हा परिषद, जालगाव जिल्हा परिषद गटातनं तुम्ही आता उमेदवार आहात, भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आहात. तर गेली अनेक वर्ष आपण, म्हणजे आता तर 10 वर्ष ह्या निवडणुका झाल्याच नव्हत्या, त्यानंतर आता होत आहेत. तर गेले अनेक वर्ष आपल्या कोकणमध्ये कुठलीही निवडणूक झाली तरी त्याचे प्रमुख मुद्दे असतात की रस्ते, पाणी, वीज, हे यापैकीच प्रमुख मुद्द्यांवरती साधारणपणे निवडणूक लढवली जाते किंवा बोललं जातं. आता पर्यटन म्हणून आपला तालुका एक वेगळ्या प्रकारची एक प्रगती करतोय, तर त्या पद्धतीनं आपण कसे मुद्दे मांडू शकतो आणि त्या पद्धतीनं आपल्याला विकास साधायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? आज जर तुम्ही बघितलं तर बीच म्हटलं की लोकांना कोणी असेल गोवाच आठवतं. बीच तर मुंबईला पण आहे, पण बीच मुंबईला असून सुद्धा तिथे खूप शहरीकरण आहे. त्याच्यामुळे तिथला बीच किंवा तिथलं जे समुद्र आहे, समुद्र किनारे आहे, ते काय पर्यटनासाठी बघितले जात नाही. बरोबर. बीच म्हटल्यावर फक्त गोवा लोकांना इमिजिएट खरं म्हणजे आठवतं. परंतु नारायण राणे साहेबांनी ज्यावेळेला सिंधुदुर्गामध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट केली त्यावेळेला पर्यटन सिंधुदुर्गाचं खूप मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली. परंतु दापोली हा आजही परिसर असा आहे की दापोलीमध्ये अनेक बीच जे आहेत ते अतिशय स्वच्छ आणि ज्याला व्हर्जिन बीच असं म्हणतात की अनटच्ड, अजून तिकडे लोकांचं लक्षच नाही. आता परत बाजारीकरण वाढायला सुरुवात झाली कारण भरपूर रिसॉर्ट सुरू झाली. परंतु बीचेस दापोलीचे आहेत ते अतिशय सुंदर, त्याच्यानंतर हवा चांगली. दापोलीचा फायदा काय तर तुम्ही मिनी महाबळेश्वर म्हणतात दापोलीला, कोकणचं महाबळेश्वर. हे यावर्षी तुम्ही बघितलं असेल 7 डिग्री पर्यंत टेम्परेचर खाली गेलं दापोलीचं. त्याच्यामुळे नॅचरल एसी आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे कुठच्याही प्रकारे तुम्हाला वातावरण, समुद्र जवळ असून सुद्धा जनरली समुद्रावर खारी हवा, दमट वातावरण असतं. पण बीचेस दापोली शहरापासून सगळे 7-8 किलोमीटर 10 किलोमीटरवर आहेत. त्यामुळे त्याचा फायदा असा आहे लोक तुम्हाला ज्यांना बीचवर राहायचे ते बीचवर पण राहू शकतात. थंडीसाठी लगेच तुम्ही 5 मिनिटात थंडीच्या ठिकाणी येऊ शकता. म्हणजे हिल स्टेशन आणि समुद्र असं तुम्हाला कॉम्बिनेशन
कुठेच बघायला मिळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला वरदान आहे की आपलं हिल स्टेशन सुद्धा आहे आणि बीच म्हणजे ज्याला की समुद्र सुद्धा आहे. त्या दृष्टीने आता पर्यटन इतकं वाढत चाललंय. फक्त या पर्यटनासाठी खूप चांगल्या प्रकारे मूलभूत सुविधा होणं गरजेचं आहे की ज्या गोव्यामध्ये पर्यटन हाच त्यांचा मुख्य व्यवसाय असल्यामुळे त्या तिकडे खूप सहजासहजी झाल्या. त्या मात्र आपल्याला आता इकडे खूप चांगल्या प्रकारे विकसित कराव्या लागतील. तरच आपण कुठेतरी चांगल्या प्रकारे पर्यटन व्यवसाय वाढवू शकतो आणि त्याला कुठेतरी एक स्थान आपण जगाच्या नकाशावर दापोलीला स्थान चांगल्या प्रकारे आणू शकतो. म्हणजे आता बीचवरच्या सुविधा आहेत किंवा एकूण ज्या म्हणजे मध्ये मी इंटरव्ह्यूवर एकदा बघितलं होतं आणि ते माझ्या एकदम डोक्यात बसले की पब्लिक लक्झरी इज प्रायव्हेट सफिशियन्सी. याचा अर्थ असा आहे की जर आपण बघितलं तर ज्या काय नागरी सुविधा जनसुविधा आहेत ह्या जर चांगल्या प्रकारे डेव्हलप असतील, ट्रान्सपोर्टच्या असतील किंवा कुठच्याही म्हणजे ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या जर चांगल्या प्रकारे सरकारने डेव्हलप केल्या तर लोकांना प्रायव्हेट लक्झरी म्हणजे काय तर स्वतःच्या चांगल्या चांगल्या सुविधा करायची गरजच पडणार नाही. त्याच्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की आपल्याला सरकारतर्फे सगळ्या सुविधा चांगल्यात चांगल्या कशा डेव्हलप करता येतील आणि त्याला चांगलं सर्व्हिस इंडस्ट्री जोडून त्याचं चांगलं मेंटेनन्स कसा राहील हे जर का आपण करू शकलो तर आणि तरच आपला पर्यटन व्यवसाय मोठा होऊ शकतो. बरोबर. आता जिल्हा परिषद निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय तर काय विचार आहे म्हणजे पहिलं कुठलं काम तुम्हाला त्या जिल्हा परिषद गटात जालगाव जिल्हा परिषद गटात झालं पाहिजे किंवा तुम्ही करू इच्छिता? असं एखादं स्पेसिफिक काम सांगणं हे चुकीचं ठरेल किंवा शक्यही नाही. मुळात मी आधी सांगतो की भारतीय जनता पार्टीचा अधिकृत जालगाव जिल्हा परिषद गटाचा उमेदवार म्हणून मला लढता येत आहे हे पण मी माझं नशीब समजतो. आणि याच्यामध्ये खूप चांगली गोष्ट अशी आहे की जालगाव सरपंच म्हणून 3 वर्ष काम केल्यानंतर तिथे चांगल्यात चांगलं काम करायचा आपण प्रयत्न केला. अनेक लोकांनी त्याचं कौतुकही केलं. आता जिल्हा परिषद लढताना मुख्य गोष्ट तीच डोक्यात आहे की गावाचा म्हणजे जालगाव गावाचा विकास करता करता अर्थात माझं गाव जालगाव असल्यामुळे त्याच्या विकासावर मला कायम लक्ष ठेवावंच लागणार ती माझी नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु ते करत असताना आता जवळजवळ जालगाव जिल्हा परिषद गटामध्ये 24 गाव आहेत. त्या 24 गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण जिल्हा परिषदेवर गेल्यानंतर एक चांगल्या प्रकारे निधी आपण जास्त चांगल्या प्रकारे आणू शकतो. जे काम आधी करत होतो त्याच्यापेक्षा अजून चांगल्या प्रकारे ते काम कसं करता येईल आणि एका आपल्या जालगाव गावाबरोबरच अनेक गावांचा आपल्याला विकासामध्ये आपला हातभार कसा लागेल हा त्यातला सगळ्यात मोठा उद्देश आहे. जसं तू प्रश्न विचारलास की पहिलं काम काय तर पहिलं काम असं एक स्पेसिफिक का सांगता येणार नाही की 24 गाव आहेत. प्रत्येक गावाचा प्रश्न वेगळा आहे. एखाद्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न असू शकतो, एखाद्या गावामध्ये स्वच्छतेचा प्रश्न असू शकतो. जालगाव ग्रामपंचायतीमध्ये आपण आता स्वच्छता हा खूप महत्वाचा मुद्दा समोर ठेवून खूप चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता आपण सगळ्या सदनिकांचा अविघटनशील सगळा कचरा गोळा करतो. थोड्याच दिवसात आपण ते पण सगळी रचना झालेली आहे. थोड्याच दिवसात ओला सुका कचरा पण ग्रामपंचायत लेवलला मला वाटतं रत्नागिरी जिल्ह्यात एक ग्रामपंचायत आहे आणि आपली दुसरी ग्रामपंचायत वाढत जाणारा दिवसेंदिवसचा जो कचऱ्याचा प्रश्न आहे वेस्ट मॅनेजमेंट इतकं महत्वाचं आहे की त्यामुळे आपण आता जालगाव ग्रामपंचायतमध्ये 2 कचरा गाड्या आता आपण घेऊन झाल्या. एक जिल्हा परिषदेने दिली, एक आपण स्वतः विकत घेतली आणि तो कचऱ्याचा प्रश्न आपण सोडवणं हे सुरू केलं. तसंच वेगवेगळ्या गावामध्ये एखाद्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न असेल, एखाद्या ठिकाणी पाण्याचा असेल, एखाद्या ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न असेल, समाज मंदिरं असतील की कम्युनिटी सेंटर्स अशी अनेक प्रश्न आहेत. ते सगळ्या त्या प्रश्नांवर उत्तर काढण्यासाठी किंवा प्रत्येक गावातल्या वेगवेगळे जे काही अडचणी आहेत, ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदवर निवडून आल्यानंतर ते काम करणं मला जालगाव बरोबरच अनेक इतर गावांमध्ये पण मला काम करणं शक्य होईल आणि त्यांची सेवा करण्याची मला 100% संधी मिळेल. कारण मुळात मी राजकारणात आलो तेव्हाच कुठच्याही प्रकारे मला त्यातून काही कमवणं, त्यातून मला काही मिळवणं हा हेतू कधीच नव्हता. आणि कोणी विरोधकही सांगतील की याचा 100% हा हेतू कधीही असणार नाही याची मला खात्री आहे. त्यातनं आपल्याला स्वतःला काहीही मिळवायचं नाही. खरोखर समाजकारण राजकारण हे एकत्र चांगल्या प्रकारे पुढे गेलं पाहिजे. त्या दृष्टीने अनेक गावांमध्ये आपला कसा चांगल्या कामाचा इम्पॅक्ट पाडता येईल त्या दृष्टीने आपण व्यवसाय माझा पूर्ण चांगला सेट असल्यामुळे त्यातून काही मला कमावणं ही माझी गरजच नाही. त्याच्यामुळे अजून मला स्वतःतून करून देता काय येईल प्लस आलेले जे काही निधी असतील किंवा आलेले जे काही योजना असतील ते चांगल्या प्रकारे कशा राबवता येतील याच्याकडे माझा कल असणार. पण आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी हे 3 युतीतले घटक आहेत, महायुतीचे घटक आहेत. तर दापोलीमध्ये आता ज्या काही इलेक्शन आता होत आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तर तिथे हे आपल्याला बघायला मिळत नाहीये.
तर त्याच्या मागची कारण काय आहे? नाही, कारण काय माहितीये, किती झालं तरी आज प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे शिवसेना हा इथे स्थानिक आमदार आदरणीय योगेशदादा कदम आहेत. त्यामुळे अर्थात त्यांना त्यांचा पक्ष आणि सगळीकडे त्यांची चांगल्या प्रकारे सत्ता असावी असं त्यांना वाटतंय. त्यांच्या जागी काही चुकीचं मला वाटत नाही. तर त्यांच्या जागी त्यांचा पक्ष वाढवणे त्यांची प्राथमिक गरज आहे. परंतु युतीमध्ये असताना सगळ्यांना, सगळे जे काही महायुतीमधले पक्ष आहेत, म्हणजे शिवसेना असेल, त्याच्यानंतर राष्ट्रवादी असेल आणि भाजप हा मुख्य पक्ष आहे महायुतीतला, महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना चांगली सन्मानजनक संधी मिळाली पाहिजे किंवा त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे, ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे, स्वाभाविक मागणी आहे प्रत्येक पक्षाची. परंतु काही कारणास्तव ते शक्य होऊ शकलं नाही. म्हणजे ज्या काय भाजपला असेल, ज्या काय आपल्याला जागा हव्या होत्या पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये, त्या शिवसेना पक्ष इथला आमदार इथले असल्यामुळे तर त्यांनी त्या नाकारल्या किंवा आपल्याला जी काय आपली मागणी होती ती, त्यामुळे ते होऊ शकलं नाही. ठीक आहे, हरकत नाही. शेवटी प्रत्येकाला आपापले पक्ष वाढवायचे. भाजपलाही स्वतःची ताकद जी काय आहे ती कळली पाहिजे. जसं हनुमंताला त्याच्या ताकदीचा अंदाज आल्यानंतर त्यांनी खूप चांगलं काम, तो रामायणामध्ये आपण सगळ्यांनाच माहिती करू शकला. तसं कदाचित भाजपला कळलं की आपण एवढं चांगल्या प्रकारे काम करू शकतो, एवढी लोक आपल्या बाजूला आहेत, आपल्या मागे आहेत, हे जर कळलं तर चांगल्या प्रकारे भाजप सुद्धा ताकदीने उभं राहील. आणि त्याप्रमाणे आता आपण वेगवेगळे इलेक्शन लढतोय, म्हणजे भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, पण सगळेजण आपापल्या ताकदीवर इलेक्शन लढतोय आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश भाजपला मिळेल अशी मला खात्री वाटते. पण मग ही युती झालेली नाहीये, तर ह्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब किंवा देवेंद्रजी यांच्यासोबत काही चर्चा किंवा त्यांचं यावरती काही म्हणणं? अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी कन्फर्मेशन दिल्याशिवाय आम्ही वेगळा लढण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यांनी तुम्हाला योग्य वाटेल ते निर्णय तुम्ही घ्या असं सांगितल्यामुळेच आपण आज वेगळे लढतोय आणि एबी फॉर्म आम्हाला मिळाले आणि आम्ही अधिकृत उमेदवार झालो. त्याचा अर्थ प्रदेश अध्यक्षांनी किंवा प्रदेशाने आम्हाला त्याची परमिशन दिली म्हणूनच ते होऊ शकलं. पण आता तू एक तरुण उमेदवार आहेस, कमी वयात तू सरपंच झालास, भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलास आणि आता जिल्हा परिषदेचं तुला तिकीट मिळालं पक्षाकडनं. आजकालचा जो तरुण आहे, तरुण वर्ग, आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला जो काही चिखलच म्हणावं लागेल किंवा जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे त्याकडे बघताना तो तरुण वर्ग म्हणतो की राजकारणात हा विषयच नको, ह्याकडे जायचंच नाही आपण. तर तरुणांनी राजकारणात कशा प्रकारे राजकारणाकडे बघितलं पाहिजे असं तुझं विजन काय आहे? आता मी म्हणजे माझा इलेक्शनला उभं राहण्याचा जेव्हा विचार केला जिल्हा परिषदचा, तेव्हा मी निश्चित हा विचार केला की माझं वय 36 आहे. आज पुढे जाऊन किती वर्ष मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो याची मला जेव्हा खात्री वाटली की पुढची 10-15 वर्ष मी चांगल्या प्रकारे काम करू शकतो, अगदी भारीत 20 वर्ष चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यामुळे 36 पासून पुढचे 15-20 वर्ष जर मला चांगलं काम करायचं असेल तर आत्तापासून मला खालून हळूहळू त्याचं काम करावं लागेल. तालुक्यामध्ये पूर्ण काम करत असताना मला चांगल्या प्रकारे तरुण मुलांचा, तरुण सगळ्या आपले जे काय तरुण वर्ग आहे त्याचा खूप चांगला पाठिंबा का मिळतो, कारण मी त्यांच्यातलाच एक आहे. मी कोणीतरी सरपंच झालो, माझा वाटर डेव्हलपर्स व्यवसाय आहे, माझ्याकडे हे आहे ते, ह्याचा मला कधी स्वतःला कधीच काय वाटत नाही. तो वेगळा ऑरा नाही, काय गरजच नाही त्याचं, कारण आपण सर्वसामान्य माणूस आहोत. ज्याला जशी संधी मिळते तसं तो काम करत जातो. एखाद्याला दुर्दैवाने संधी मिळत नाही म्हणून तो मागे राहतो, एखादा प्रयत्न करून यश असं असू शकतं. त्यामुळे मला यश मिळालं म्हणून मी कोणीतरी मोठा होऊन नाही गेलो, मी नॉर्मलच माणूस आहे. त्यामुळे समाजामधले सगळे घटक आपण एकत्र घेताना तरुण वर्ग, आज भारतामध्ये भारत हा सगळ्यात तरुण देश मानला जातो, कारण वयवर्ष 18 ते वयवर्ष 35 मधले जे काय आपली संख्या आहे ती खूप जास्त आहे इतर देशांपेक्षा. त्याच्यामुळे तरुण जो काय सगळा आहे तो 100% माझ्या बरोबर राहील अशी मला खात्री वाटते. आणि वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार असतात. तरुण असल्यामुळे मला तरुणांच्या अडचणी, त्यांना काय केलं तर चांगल्या प्रकारे त्यांना पुढे जाणं शक्य होईल बरोबर हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्यामुळे नुसतीच आश्वासनं देणं, मी सरळ मला हे काम जमणार नाही म्हणून सांगतो, त्याचं एखाद वेळी कधीतरी कोणाला वाईट वाटू शकतं, परंतु न केल्याचं दुःख नसतं का, त्याने आधीच सांगितलं होतं मला जमणार नाही. पण जर का मी एकदा सांगितलं की मी हे काम करणार आहे तर कुठच्याही परिस्थितीत ते काम मी पूर्ण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आणि ते बऱ्यापैकी मला आजपर्यंत त्याच्यामध्ये यश मिळाले आहे. बरोबर. आता जिल्हा परिषद इलेक्शन आहे, तर आपल्या विभागातल्या जिल्हा परिषदांच्या ज्या काही मराठी शाळा आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा आहेत, तर त्याची म्हणजे पटसंख्या घटत चालली आहे. आणि जे काही एज्युकेशन मध्ये जे काही प्रायव्हेटायझेशन होतंय किंवा इंग्लिश मिडियमकडे लोकांचा जो काही कल वाढतोय, तर ह्या गोष्टीसाठी, मराठी भाषेसाठी, मराठी शाळांसाठी आपण काय करू शकतो? 100% काय माहितीये का, आता एखाद्या ठिकाणी ग्लॅमर असलं ना की म्हणजे जसं चकाकलं की झटकन तिकडे लक्ष जातं. तर आपल्याकडे मराठी शाळांच्या बाबतीत हा प्रॉब्लेम झाला
की त्या थोड्याशा मागास झाल्या. म्हणजे तिथे सोयी सुविधा तिथल्या कमी वाटायला लागल्या लोकांना. त्याच्यानंतर की नाही शहरात म्हणजे गावामध्ये एखादा माणूस राहतोय त्याला दापोलीला एखाद्या शाळेत आणून शिकवणं हे शक्य झालं की तो इमिजिएट त्या मराठी शाळेमध्ये त्यांना काढतो आणि इकडे दापोलीला किंवा शहराच्या ठिकाणी शाळेत सोडतो. जर का ते जे ग्लॅमर आहे ते जी काय क्वालिटी आहे खरं तर माझ्या मते जिल्हा परिषद शाळांमध्ये खूप चांगल्या आता माझ्या जालगाव ग्रामपंचायतमध्ये 3 जिल्हा परिषद शाळा आहेत. तिन्ही अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या शाळा आहेत. तिथले सगळे शिक्षक अतिशय चांगलं मन लावून मुलांना शिकवतात. जसं आपल्याला म्हणजे आपल्या वेळेला शाळेत जसं असायचं की मुलं आणि शिक्षक यांच्यामध्ये खूप चांगलं रिलेशन असायचं तसं या सगळ्या शाळांमध्ये मला कायम बघायला मिळतं. म्हणून मी कायम या शाळांमध्ये जे काय लागेल ते चांगल्यात चांगले उपक्रम करायचे प्रयत्न करतो. तसंच या सगळ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये जास्तीत जास्त आपण जर चांगल्या सुविधा देऊ शकतो. मध्यंतरी आपण श्रीकांतजी भरतिया जे आपले विधान परिषदेचे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक शाळांना डिजिटल स्क्रीन्स वाटल्या की ज्याच्या माध्यमातून मुलं खूप चांगल्या प्रकारे म्हणजे शिक्षकांना पण ते सोयीचं होतं शिकवताना आणि खूप चांगल्या प्रकारे मुलांना त्याच्यात इंटरेस्ट निर्माण होतो शिकताना. आणि त्याच्यामुळे शाळा ज्या आहेत जिल्हा परिषद जेवढ्या अद्ययावत होतील तेवढं तिथे परत मुलांचा कल म्हणजे मला ही उदाहरण मला ही माहिती आहे की दापोली शहरामध्ये राहिलेली मुलं आहेत. आता एक शिर्ड्याची शाळा आहे तिथे एवढी जबरदस्त शाळा आहे. परवाच माझ्या सासूबाई स्वतः मराठी जिल्हा परिषद शिक्षिका होत्या आणि त्यांनी मला ते दाखवला तो व्हिडिओ. एवढी चांगली शाळा गेली की मुलांना जावंसं वाटेल. बरोबर जेव्हा मुलांना जावंसं वाटेल की ही शाळा छान आहे इथे आपण जायला पाहिजे हे जेव्हा वाटेल त्यावेळेला जिल्हा परिषद शाळेकडे आपोआप कल वाढेल आणि ते करणं हे आपलं काम आहे. बरोबर म्हणजे एखादा सरपंच असेल आता समजा जिल्हा परिषद सदस्य ह्या लोकांचं पंचायत समिती ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं एक काम आहे की ह्या शाळा कशा अद्ययावत होतील त्या कशा मुलांना आकर्षक वाटतील मुलांचा आपोआप कल तिकडे जाईल. मुलांचा कल गेला की पालक त्यांना आपोआपच तिकडे लागतील. त्यासाठी जनजागृती करणं पण खूप गरजेचं आहे कारण मराठी म्हणजे ज्याचं मातृभाषेत शिकण्याचे जे फायदे आहेत ते खूपच जास्त आहेत. म्हणजे माझी स्वतःची मुलगी मी मराठी माध्यमात घातली. माझ्या सगळ्या बऱ्याचशा मित्रांची मुलं इंग्रजी माध्यमात आहेत परंतु माझी मुलगी स्वतः मी मराठी माध्यमात घातली. माझी स्वतःची इच्छा देखील आहे. परवा माझ्या मुलीला मी तो जिल्हा परिषद शाळेचा व्हिडिओ दाखवला. ती बाबा मला म्हणाली की बाबा जर का मला इकडे जाता आलं तुम्हाला चांगलं असेल तर मी इकडे पण जायला तयार आहे. मला एवढा आनंद झाला की जिल्हा परिषद शाळेमध्ये जर का माझी मुलगी स्वतःहून जायचं म्हणते तर हे 100% पॉझिटिव्ह आणि सकारात्मक एक दिशा आपल्याला मिळते असं म्हणायला अवघड आहे. पण आपल्या आता मतदारसंघामध्ये इतके किल्ले आहेत आपण पर्यटनाच्या माध्यमातून प्रगती देखील करतोय तर मुळात सरकारचं लक्ष तुम्ही वेधून घेणार आहात का या विषयाकडे? भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत 2014 पासून देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत पण आतापर्यंत भारतीय जनता पक्ष म्हणून आपण ह्या गोष्टीकडे लक्ष का वेधू शकलो नाही आहोत आणि त्याचा विकास झाला तर पर्यटनाला नक्कीच चालना मिळणार आहे. तर ह्यासाठी तुम्ही भविष्यामध्ये काय प्रयत्न करणार? मुळात किल्ले हा एकच प्रश्न नाहीये. किल्ल्यांचं संवर्धन तर चांगल्या प्रकारे झालंच पाहिजे. म्हणजे कुठचेही किल्ले असतील किंवा ऐतिहासिक वास्तू असतील जर जो आपण सगळ्यांनी माहिती आहे आपल्याला की जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो हे आपण सगळ्यांनी ऐकलंय. तर जे जुने गड किल्ले असतील किंवा जुन्या कुठच्याही वास्तू असतील त्याचं चांगल्या प्रकारे संवर्धन आणि ते प्रेक्षणीय स्थळामध्ये त्याचं रूपांतर करणं हे 100% खूप गरजेचं आहे. हे फक्त पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटनाला चालना मिळणं एवढंच त्याच्या मागे उद्देश नाही. त्या आपल्या ज्या काय आपली संस्कृती आहे भारतीय संस्कृती आहे त्याचं एक ते प्रतीक आहे. त्याच्यामुळे त्याच्याशी आपल्या म्हणजे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केल्यानंतर आपण आज इथे चांगल्या प्रकारे जगतोय त्याचं कारण आज शिवाजी महाराजांनी त्यावेळेला स्वराज्य स्थापन केलं. मुघलांच्या विरोधात ते उभे राहिले इंग्रजांच्याही विरोधात ते उभे राहिले होते. दुर्दैवाने तो काळ हे नाही झाला एकत्र नव्हता परंतु ते ज्या प्रकारे त्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्यामुळे आज आपण चांगल्या प्रकारे जगतोय. त्यामुळे फक्त पर्यटन स्थळ म्हणून नाही ते आपल्या प्रत्येकाची अस्मिता आहे. बरोबर ती आपली प्रत्येकाची अस्मिता आहे. अस्मिता जपणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्याचं संवर्धन व्हायलाच पाहिजे. त्याच्यासाठी मी देखील 100% पाठपुरावा करण्याचं काम चालू केलंय. आता पर्यटन म्हणून तुम्ही विषय काढलाच आहे म्हणून आपल्या एक वेगळी गोष्ट सांगतो. दापोलीमध्ये आता आपण 21 परमवीर चक्र एकूण मिळाली आपल्या भारतामध्ये. 21 परमवीर चक्र म्हणजे सर्वोच्च पदक आहे परमवीर चक्र. म्हणजे सर्वोच्च केलेल्या पराक्रमाबद्दल सैनिकांना दिलं जातं. तसे भारतामध्ये 21 परमवीर चक्र त्यातले 3 जिवंत आणि 18 मरणोत्तर मिळाले. तर आपण जालगावमध्ये आता ग्रामपंचायत जालगावच्या हद्दीमध्ये म्हणजे जालगाव ब्राह्मणवाडी आपली ग्रामपंचायत त्याच्या हद्दीमध्ये आपण परमवीर चक्र विजेत्यांचं एक स्मारक करतोय. त्याच्यासाठी मी माझी वैयक्तिक जमीन त्याला आता जवळजवळ 1 कोटी रुपयाची जमीन असेल
ते मी आता देणगी म्हणून दिली. वा. असीम फाउंडेशन नावाची संस्था आहे, ते आपण आता स्मारक सुरू करतोय, त्याचं काम चालू करतोय. या मे महिन्यामध्ये त्याचं आपण ओपनिंग पण करणार आहोत. तेही आता दापोलीच्या एक पर्यटन या दृष्टीने, पर्यटन हा झाला व्यवसाय, परंतु खरं तर ही जी स्मारक आहे ती पर्यटनाचा विषय असू शकत नाही, पण ठीक आहे आपण त्याला पर्यटन म्हणू आणि त्यातून आपोआपच मुलांना, म्हणजे इथल्या सगळ्या शाळा असतील किंवा बाहेर न येणारी लोक असतील, त्यांना खरोखर शौर्य म्हणजे काय आहे, बरोबर आपले सैनिक काय लेवलला जाऊन शौर्य केल्यावर हे परमवीर चक्र मिळतं किंवा वेगवेगळ्या प्रकारची शौर्य चक्र मिळतात. आज दापोलीमध्ये माजी सैनिकांची पण संख्या खूप आहे. कालच मी एका माजी सैनिकांना भेटलो, त्यांना मी सांगितलं की मे महिन्यामध्ये त्याचं ओपनिंग आहे, तर तेही म्हणाले की आम्ही 100% याच्यामध्ये सगळे सहभागी होऊ आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल. खरं तर आता मी सांगत नाही, पण कदाचित एक परमवीर चक्र विजेते हेच आपल्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी असणार आहेत. त्यांच्याजवळ पण बोलणं झालेलं आहे. आणि परमवीर चक्र किती मोठं आहे ते सांगतो की आर्मी चीफ जो असतो त्यांनी सुद्धा परमवीर चक्र विजेत्याला सॅल्यूट करायचंय. ठीक आहे, म्हणजे सर्वोच्च जो आर्मीचा असतो त्यांनी परमवीर चक्र विजेता हा सगळ्यात वर आर्मीमध्ये, त्याच्या खाली सगळे, असं त्याचं महत्वाचं आहे. त्यामुळे ते आता आपण स्मारक करतोय. बरोबर, जसं आपण गड किल्ले म्हटलं तसंच एक प्रकारचं स्मारक असेल की जे मला सहजासहजी मला करणं शक्य झालं, मला त्याच्यात सहभागी होणं शक्य झालं, ते आता आपण करतोच. प्लस तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे गड किल्ले असतील आणि ज्या पुरातन वास्तू असतील. आता आपलं सगळ्यांचं अभिमानाचं, आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट आहे की सुवर्णदुर्ग किल्ल्याला वर्ल्ड हेरिटेज साईट दर्जा मिळाला. म्हणजे तोही एक आपल्यासाठी आता अभिमानाची गोष्ट आहेच. तर तेही मला वाटतं मागे आपल्या भाजपच्या माध्यमातूनच तिथे रोपवे करण्याचा पण एक विषय आहे, तोही जर होऊ शकला, त्याचं मला वाटतं दिल्लीला नितीनजींनी त्याची मान्यता पण दिली त्याला, तोही विषय होऊ शकला तर तेही एक आपल्याकडे रोपवे नाही आतापासून, तोही होऊ शकेल. सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं, कलेक्टिव्ह एफर्ट याच्यासाठी गरजेचं आहे. बरोबर, ते जेव्हा आपण सगळे इथले राज्यकर्ते मिळून करतील त्यावेळेला आपल्याला ते करणं शक्य होईल. आणि हे सगळं करत असताना अनेकदा हिंदुत्वाचा मुद्दा हाही एक बोलला जातो भाषणातून, तर त्या संदर्भातलं तुमचं काम कसं असणार आहे? मुळात भाजप हा पक्ष जो आहे तो 100% हिंदुत्ववादी पक्ष आहे. मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय. बरोबर, मला हिंदू असल्याचा प्रचंड अभिमान आहे. माझ्याकडे जर का कोणी, म्हणजे हिंदू धर्माकडे जर का कोणी चुकीच्या नजरेने बघितलं तर त्याला 100% त्या पद्धतीनेच प्रत्युत्तर देण्याचं काम मी आणि माझ्याबरोबरचे सगळे सहकारी 100% करणारच. बरोबर, याच्यात शंकाच नाही, त्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारची तडजोड होऊच शकत नाही. परंतु जनरली हिंदुत्व म्हणजे काय मानलं जातं? हिंदुत्व म्हणजे मुस्लिम द्वेषी. काहीच कारण नाही. अनेक मुस्लिम माझे मित्र आहेत, अनेक मुस्लिम समाजामध्ये खूप चांगलं काम करतात. हे काम करत असताना प्रत्येक मुस्लिम म्हणजे वाईट आणि हिंदू म्हणजे चांगला असा विषयच नाही. जो भारतामध्ये राहतो, सावरकरांची व्याख्या काय आहे, जो भारतामध्ये म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी जो राहतो त्याला आम्ही हिंदू म्हणतो, हिंदुस्थान. बरोबर, हिंदू हा धर्म आपण त्याच्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने बघू नका. बघितलं काय पाहिजे, हिंदू धर्म ही जगायची पद्धती झाली. ते जगत असताना कुठच्याही, माझ्यामुळे दुसऱ्या कोणालाही कुठच्याही प्रकारे त्रास होणार नाही आणि सगळे चांगल्या प्रकारे जगतील. बरोबर, असंच आपण हिंदू धर्म म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. परंतु काही वेळेला खरोखर असं होतं की बाबा काही चुकीच्या पद्धतीने बोललं जातं, त्याच्यानंतर चुकीच्या पद्धतीने कामं केली जातात, समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते आणि ती समजा मुस्लिम समाजातल्या कुठच्या व्यक्तीने केली तर त्याला उत्तर दिलंच पाहिजे. तसंच ते हिंदू धर्मातल्या कोणी केलं त्यालाही उत्तर द्यायला पाहिजे. दुर्दैवाने किंवा आपण म्हणू की दिसताना असं दिसतं की तेढ निर्माण करण्याचं काम बरेच वेळेला होत असतं. ते आपल्याला कसं त्याला तोंड देणं ही सगळ्या समाजाची कलेक्टिव्ह गोष्ट आहे. बरोबर, पण म्हणून मी सांगतो की हिंदुत्ववाद हा आमच्यासाठी 100% सर्वोच्च आहे. आमच्या धर्माकडे कोणी, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या हिंदू धर्माकडे कोणीही चुकीच्या नजरेने बघितलंच नाही पाहिजे. आपल्याला हिंदू धर्म कधीच दुसऱ्या धर्माचा कधी द्वेष नाही किंवा त्याला हा विषयच येत नाही. त्याच्यामुळे हिंदू धर्म असा आहे की मी खूप चांगल्या प्रकारे आणि चांगल्या भावनेने सगळ्यांकडे बघितलं पाहिजे. परंतु माझ्याकडे चुकीच्या नजरेने कोण बघेल तर ते सहन केलं जाणार नाही. हे त्यातला सगळ्यात महत्वाचं मुद्दा आहे. बरोबर, तर खूप छान आज आपण गप्पा मारल्या. आज बिझी शेड्यूल मधून तू इथे आलास आणि आज आपण पॉडकास्ट केला आणि खूप चांगल्या पद्धतीने तुझं विजन देखील मांडलंस, तुझ्या व्यवसायाविषयी सुद्धा माहिती दिलीस आणि पुढच्या भविष्यातल्या राजकीय गोष्टी काय करणार आहेस त्या सुद्धा तू सांगितल्यास. तर तुला खरं तर निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. तू आज वेळ काढून इथे आलास. थँक्यू व्हेरी मच. मला खरोखर तुमचं कौतुक वाटतं की जेपी डेकोरच्या माध्यमातून म्हणजे कुठचाही एखादा पॉडकास्ट करायचा आहे किंवा कुठचीही काम करताना त्याला आर्थिक जो काही सपोर्ट लागतो तो किती महत्वाचा याची मला पूर्ण कल्पना आहे. जेपी डेकोरचं सुद्धा मी कौतुक करतो की त्यांनी
हा चांगल्या प्रकारचा अंतरंग गोष्टी मनातल्या हा पॉडकास्ट सुरू केलाय आणि तुमच्या टीमचं आणि जेपी डेकोरचं मी खरोखर धन्यवाद मानतो. धन्यवाद.